जागतिक स्पर्धा निर्देशांकामध्ये सुधारणा झालेली आहे. भारत बघा आर्थिक नव्या क्षेत्रामध्ये झेप घेण्यासाठी भारताचं स्थान आलेलं आहे. यासोबत लक्षात घ्या यांनी काय म्हटलेलं आहे, व्यवसाय सुलभता निर्देशांकात 2015 ते 18 हा दरम्यान देशाने गुंतवणूक अनुकूल क्षेत्रात 42वे स्थान विचारलेलं आहे. लक्षात घ्या बरं, भारताने 42व्या स्थानी पदार्पण केलेलं आहे. या ठिकाणी स्थान मिळवलंय 15 ते 18 दरम्यान. मागील 42 म्हटलं तर 1915 ते 2015 ते 2018 दरम्यान यांच्या आकडेवारीमध्ये स्थान विचारलं तर भारताचं स्थान 42वे येतं. यासोबतच बघा निर्देशांकात 14 मध्ये किती 71 स्थान होतं, 18 मध्ये 39वे स्थान होतं. म्हणजे जर विचार केला आपण इथे आकडेवारी लक्षात घ्या, इथे 2014 मध्ये म्हणजे भारताचं स्थान होतं ते 71वे आणि 2018 मध्ये स्थान होतं ते 39वे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे स्थान म्हणजे त्यावरून आपण वरून कमी आलो आणि कमी परत वाढल्या गेलेलो आणि परत आज विचार केला तर लक्षात घ्या 18 नंतर ह्या ह्याच्यामध्ये गुंतवणुकीचं स्थान येतं ते 42व्या स्थानावर इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवणुकीमध्ये. ठीक, आणि हा टॉपिक म्हटलं तुम्हाला कामात येईल ते उद्योगमध्ये इन्व्हेस्टमेंट, जिथे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आलेली आहेत ना त्या ठिकाणी येतो उद्योग. ह्या टॉपिक मध्ये बघा एक एक टॉपिक आपल्याला करंटशी रिलेटेड तुम्हाला घेऊन जात आहे. इकॉनॉमिक्स असंच असतं, इकॉनॉमिक्सला करायचं आहे ना फक्त काय संकल्पना समजून घ्यायच्या आणि नेहमी त्याला अपडेट ठेवायचं. जर समजा तुम्ही संकल्पना समजून नाही घेतल्या आणि फक्त वरतीवर पण तो मुद्दा वेगळा येतो, आपण काय करतो करंटला करतो आणि जीएसला जीएस मध्ये, तसं नका करायचं. फक्त समजा गिनी गुणांक म्हणजे काय, बरोबर आहे, दारिद्र्यासाठी काय काय केल्यात आलं हे एकदा फक्त समजून घ्यायचं. कधी स्वातंत्र्यानंतरचं दारिद्र्य किती कसं मोजण्यात आलं, स्वातंत्र्य आधीचं दारिद्र्य कसं मोजण्यात आलं आणि त्यानंतरचा जो काळ येतोय मग त्याला फक्त अपडेट करायचं. नेहमी अपडेट करणं हे इकॉनॉमिक्सला जिवंत ठेवणं आलेलं. कारण दररोज कुठल्या ना कुठल्या, दर आठवड्याला दर महिन्याला कुठल्या ना कुठल्या न्यूज येतात, बातम्या येतात, त्यातूनच आलेले आहे सर्व आकडेवारी, कोणी कुठूनही आणत नाही. लक्षात घ्या, त्यामुळे तुम्ही फक्त अपडेट राहणं गरजेचं आहे. यांनी काय म्हटलंय बघ, जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांकात 24 मध्ये भारताने 100 पैकी 48 गुण मिळवले आहेत. म्हणजे भारताचं स्थान व्यवस्थित आलेलं आहे. भारताने सायबर सुरक्षेसाठी तत्पर असलेल्या देशांमध्ये स्थान पटकावलेलं, म्हणजे भारत अग्रेसर आहे हे विचारलं जातं तुम्हाला. निर्देशांक जाहीर झालेला आहे ना. त्यासोबतच लक्षात घ्या पर्यटनासाठी 24 मध्ये बघा ट्रॅव्हल्स अँड डेव्हलपमेंट निर्देशांकामध्ये 24 मध्ये भारत 39व्या क्रमांकावर आलेला भारत. हे तुम्हाला जोडायला हवा किंवा कधी तुम्हाला विधानामध्ये विचारतात. लक्षात घ्या परत तुम्हाला 24 मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनेअंतर्गत रकमेचं पर्यटनाचे उद्घाटन केलं. बघा 52 पर्यटन प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्यामध्ये मुद्दे विचारू शकतात की कुठला स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजना आले ना, हे दोन मुद्दे त्यामध्ये विचारू शकतात. कशा अंतर्गत त्यांनी पर्यटनासाठी प्रकल्प उद्घाटन केले, कोणता आहे हा एक. त्यासोबतच आशिया पॉवर इंडेक्स, हे बघा आशिया पॉवर इंडेक्स 2024 मध्ये भारत जपानला मागे टाकत 3ऱ्या स्थानावर आलेलं. म्हणजे हे दिलं भारताचं प्रत्येक क्षेत्रामध्ये असणारं स्थान. मग तुम्हाला जोड्याला तयार होऊ शकतात. पर्यटनामध्ये इतकं स्थान तुम्हाला याच्यामध्ये बघा, त्यामध्ये टुरिझम मध्ये भारताचं हे स्थान आलेलं आहे. त्यासोबतच स्वदेश दर्शन म्हणजे अशा विधानामध्ये विचारतात. बरं बघा मुद्दा, जागतिक नवोन्मेष निर्देशांकामध्ये 15 मध्ये भारत 81व्या स्थानी होता, तर आता 24 मध्ये हा 39व्या स्थानी आलेला आहे. म्हणजे आधी किती होता आता किती होता, इतकच प्रश्न विचारले जातात. राज्यसेवा प्रिय असू द्या की कंबाईन पूर्व मुख्य असू द्या. ठीक आहे. त्यासोबत नेटवर्क रेडिनेस निर्देशांकात 24 मध्ये भारत 11व्या स्थानी आलेला आहे. ठीक आहे. आणि किती त्यामध्ये 50 देशांचा समावेश झालेला आहे. 50 देशांमध्ये भारत 11व्या स्थानी आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीचं आलेलं स्थान हा एक. त्यासोबतच हे बघा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्र निर्यातीमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. म्हणजे त्यामध्ये आपण जे सेवा क्षेत्र आलेलं आहे ना, म्हणजे पायाभूत सुविधा ज्या पद्धतीने आपण स्वतः डेव्हलप करतो आणि इतर देशांना जे पुरवतो आपण, हे त्यामधलं आलेलं आहे. म्हणजेच काय क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट पण होतं, कधी सेवा क्षेत्र असू द्या, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असू द्या, बरोबर आहे. हे 3ऱ्या क्षेत्रामधलं येतं. 3रं क्षेत्र अर्थव्यवस्थेमध्ये विचार केला ना तर सेवा हे 3रं क्षेत्र आलेलं आहे, बरोबर आहे. पहिला प्राथमिक वर्ग, बरोबर आहे, प्राथमिकता, नंतर 2रा वर्ग आलेला आहे. आणि त्या म्हणजे पहिला म्हणजेच काय कच्चा माल, म्हणजे आपण शेती क्षेत्र येतो. 2ऱ्या क्षेत्रामध्ये येतो तो आपला उद्योग,
शेती आधारित उद्योग केला म्हणजे त्या प्रोसेसिंग आलेल्या. तिसऱ्या क्षेत्रामध्ये तो सर्व्हिस, म्हणजेच काय, शेतीमध्ये आज उगवल्या गेलं प्राथमिक क्षेत्रामध्ये आलं, शेतीवरती उद्योग उभारले गेलेले म्हणजे हे दुसऱ्या क्षेत्रामध्ये आलेलं आहे. आणि त्या उद्योग एका ठिकाणावरून, एका शहरावरून, एका जिल्ह्यावरून, एका राज्यावरून किंवा एका देशातून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होतं म्हणजे त्याला पोहोचवलं जातं. तिसरं क्षेत्र आलं, सेवा क्षेत्रामध्ये आलेलं. आणि चौथं म्हणजे जे इंटेलेक्च्युअल म्हणजे ज्या ठिकाणी बौद्धिक क्षमता आलेली असते, बरोबर आहे, हे चौथ्या क्षेत्राला आलेलं असतं. त्याला ते इंटेलेक्ट म्हणजे शास्त्रज्ञ वर्ग असू द्या, IT सेक्टर आहे, एकदम डेव्हलपमेंट संशोधन ज्या ठिकाणी होतं ते चौथं क्षेत्र आलेलं आहे. म्हणजे सेवा क्षेत्र जर विचार केला हे तिसऱ्या क्षेत्राला आलेलं आहे. मग त्या ठिकाणी भारत पहिल्याच ठिकाणी आलेला आहे. मग बघा, स्वामित्व हक्क, ट्रेडमार्क आणि औद्योगिक यामध्ये जर विचार केला तर भारताने 10वं स्थान मिळवलेलं आहे. महत्वाचे मुद्दे एक 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 लाईन म्हणून विचार व्यवस्थित करा. बघा, दळणवळण कामगिरी निर्देशांकामध्ये भारत 23 म्हणजे 2023च्या निर्देशांकामध्ये 139 देशांपैकी भारत 38व्या देशावरती आलेला आहे. सागरमाला प्रकल्प मी तुम्हाला सांगितलंय वाहतूक व दळणवळण क्षमतेमध्ये, इथे लक्षात घ्या, सागरमाला प्रकल्पाअंतर्गत बंदर क्षमता, बंदर पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढ झाली आहे. आता बघा, सर्वात जास्त न्यूजला येत राहतं वाढवण बंदर. न्यूज बघा, वाढवण हे बंदर खूप मोठ्या प्रमाणात त्यांना डेव्हलप करायचं सुरू आहे. व्यवस्थित लक्षात घ्याल कुठे आहे, काय त्याची भौगोलिक, आर्थिक क्षमता, भौगोलिक आणि आर्थिक ह्या दोन गोष्टींनी लक्षात ठेवा. म्हणजे त्यांचा कुठल्या समुद्र महासागरावरती उभं करण्यात येत आहे, कुठल्या राज्यामध्ये आहे, कशा पद्धतीचं स्वरूप काय, हे आर्टिकल आलेले आहे न्यूजपेपरला, ते व्यवस्थित कराल. महत्वाचे मुद्दे आहेत ते, बरोबर. हा एक. त्यासोबतच बघा, जागतिक पातळीवर चीन, ठीक आहे, जपान आणि नंतर स्वित्झर्लंड, तर भारत चौथ्या स्थानावर आले. नंतर बघा, चौथ्या स्थानावर पोहोचलेला आहे भारतीय परकीय चलन गंगाजळीमध्ये वाढ होऊन, म्हणजे त्यामध्ये तो साठा साठवलेला असतो. आपला एक पैसा किती पद्धतीने तुम्ही साठवलेला इकॉनॉमिक्स मध्ये आलेला आहे, की त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आलेला आहे तो चीन, बरोबर आहे. त्यानंतर जपान आणि नंतर स्वित्झर्लंड आणि नंतर येतो तो भारत. इथे भारत चौथ्या क्रमांकावर आलेला आहे, म्हणजे तिथे एक क्रम मधला. मग पहिले 3 देश माहिती पाहिजे तुम्हाला परकीय गंगाजळी, असे प्रश्न आलेले आहेत. आणि त्यानंतर बघा, एप्रिल 24 ते 24 सप्टेंबर दरम्यान भारतामध्ये थेट गुंतवणूक, हे बघ परत आले इथे FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आले. थेट परदेशी गुंतवणुकामध्ये इतकी झालेली आहे. तुम्हाला आकडेवारी नाही विचारू शकणार, पण एक सर्वाधिक FDI मध्ये तुम्हाला भारताचं स्थान आलेलं आहे, की सर्वाधिक FDI होत आहे, की सर्वाधिक भारतामध्ये गुंतवणूक होत आहे. आता बघा, थेट परदेशी गुंतवणूक होण्याचं कारणच का बरं, आपण काय करतो, भारत देश सर्व दारं ओपन करून देतो की तुम्ही या भारतामध्ये. म्हणून नेहमी न्यूज मध्ये असतात की या राज्यातले, आपले महाराष्ट्रातले उद्योग तिकडे गेलेले आहेत, गुजरात राज्याने पळवलेले आहे, इकडे तेलंगणा राज्याने घेत गेलेले आहे, असं काही नसतं. जे आहे तेच येतात, ठीक आहे. आणि प्रत्येक उद्योग प्रत्येकच ठिकाणी हा यशस्वी होईल असं नाही, कारण की त्याला सर्वच गोष्टी बघावं लागतं. जसं उदाहरण, एक मागे चर्चेमध्ये आलेला एक प्रकल्प, तो रत्नागिरी इथला, ठीक आहे, बारसू प्रकल्प खूप चर्चेमध्ये होता, कारण तो गुजरातला किंवा इतर देशांमध्ये, इतर राज्यांमध्ये तो यशस्वी होऊ शकेल, परंतु त्यांनी काय केलेलं आहे, त्याला पाणी सर्वात जास्त लागतं त्या प्रकल्पाला, म्हणून त्यांनी समुद्रकिनारी घेण्याचा विचार झालेला होता. रत्नागिरी, आणि रत्नागिरी ठिकाणी जर समजा इतक्या मोठ्या प्रकल्पाचं उद्घाटन म्हणजे ओपनिंग होत असेल, त्यामध्ये शेती त्यामध्ये जास्त हस्तगत करण्यात येईल, हा एक. त्यानंतर सांडपाणी हे समुद्रामध्ये सोडवण्यात येईल, म्हणजेच काय, जे सुपीक जमीन आहे ती विनाकारण प्रकल्पाखाली जाईल. लक्षात घ्या बरं, महत्वाचा मुद्दा येतोय. म्हणजे ज्या ठिकाणी आज आपण कोकणामध्ये फिरायला जातो, तिथलं वैशिष्ट्य ही इतर ठिकाणी नाहीये. तिथला आंबा परदेशामध्ये जातो, मग त्या ठिकाणी जे सुपीक जागा आहे ती नष्ट होईल ना. दुसरा, त्या लोकांचा रोजगार हाताखालला जाईल, तिथलं नैसर्गिक वातावरण ते नष्ट होईल. आणि चौथं, तिथली जैवविविधता डिस्टर्ब होईल. म्हणजेच काय, तिथलं सांडपाणी हे समुद्रामध्ये सोडलं जाईल. तिथे आज आपण पर्यटन म्हणून एक मोकळा श्वास घेण्यासाठी जातो, एक वेगळं वातावरण बदल म्हणून, बरोबर. मग त्या ठिकाणी परत धुरीचं साम्राज्य वाढेल, त्या ठिकाणी प्रदूषण वाढेल. मग विचार करा, तिथला आपण कोकणाकडे मग आज जाईल का पर्यटन म्हणून, बघेल का, नाही. आणि त्या ठिकाणी असणारं जे ऐतिहासिक स्थळ आहे, म्हणजे कातळ शिल्प म्हणतो आपण, हे कुठेतरी नष्ट होईल ना मग. आणि कातळ शिल्प हे जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झालेलं ठिकाण आहे. असे खूप सारे कोकणामध्ये जर तुम्ही गेले ना कधी, बघा त्यामध्ये खूप सारा आहे. आणि कातळ शिल्प हे एका कातळावरती म्हणजे दगडावरती कोरल्या गेलेलं, एक जीव दगडावरती, ते कसं पूर्ण म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहे. मी तुम्हाला याची लांबी रुंदी नाही सांगू शकत, पण अंदाज विचार केला तरी एकर मध्ये कोरल्या गेलेलं आहे जवळपास. इतका मोठा कातळ म्हणजे दगड, काळ्या दगडामध्ये कोरण्यात आलेलं आहे. त्या बेसॉल्ट इतकं हुबेहूब चित्र तुम्ही जर युट्यूबला बघा एकदा, त्यामध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला, किंवा माझ्याकडे काही फोटोज आहे मी शेअर करेन, ठीक आहे. एक 2024 मध्ये बघा, परत लक्षात घ्या, 2024 मध्ये भारत कच्च्या पोलादाच्या उत्पादनामध्ये चीन नंतर हा दुसरा, हे असं विचारतात. कच्चा पोलाद म्हणजेच काय, उत्पादनामध्ये, खनिज संपत्तीमध्ये आला आहे मुद्दा पुन्हा.
म्हणजे हा टॉपिक तुम्हाला उद्योगामध्ये परत घेऊन जातोय. म्हणून एक एक लाईन, एक एक वर्ड टू वर्ड आपल्याला महत्वाचा.